सगळ्या गावठी भाज्या आहेत तिच्याकडे. 320 कमी असताना उठते. बाप रे. तिला बाहेर पडते आंघोळ. मात्र 100 रुपयाला घ्या गावचे नारळ कुठचे? दापोली. पपई मोठं घेतलं तर 50 ला आहे, लहान घेतलं तर हे 400 ला आहे, हे 1000 ला आहे. 1000 ला किती येते? एक मावशी सफाळ्यावरून येते. सफाळ्यावरून भाजी विकायला येतात. गावठी भाज्या असतात. मावशी असतात सफाळ्यावरनं, वसईवरनं आणि गोराईवरनं मच्छीवाले असतात. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप स्वागत. आज आपण आलेलो आहोत MSB कॉलनी बोरिवली वेस्ट या ठिकाणी. कांदे बटाटे नारळ लसूण घ्या. बाजार असतो. ओले कांदे ना सुके कांदे घ्या. 2 वाजेपर्यंत. रोख नसेल तर गुगल करा. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत. आपण आज ते कव्हर करणार आहोत. प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा आहे गोराई रोड. या ठिकाणी आपल्याला दिसतोय रिक्षा स्टँड. या ठिकाणाहून बोरिवली स्टेशनला शेअर रिक्षा जातात. इथे BSTचा बस स्टॉप देखील आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला राईट साईडला जायचं आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला राईट साईडला यायचं आहे आणि इथे हा बाजार लागतो. आत्ता आपल्याला गर्दी कमी दिसते कारण मी लवकर आले. 10:15 10:30 होत आले. आपण जर 11:30 नंतर आलो तर इथे ना पूर्ण असं भरलेलं असतं. भरपूर गर्दी सुरुवातीलाच आहे औदुंबर कृपा श्री दत्त मंदिर आणि इथूनच सुरुवात होते स्टॉलला. या ठिकाणी आपल्याला हा कपड्याचा स्टॉल दिसतोय. थोडं पुढे गेल्यानंतर आहे कपड्याचा स्टॉल आहे छोटासा. खाली घेऊन ते दादा बसलेत. इथे या ताईकडे पूजेचं बरंचसं सामान आहे. आता लवकरच नागपंचमी येते. उद्या आहे श्रावणी सोमवार. धोत्र्याचं फळ आहे. हे काय आहे? बेलफळ आहे ना. बेलफळ आहे. या लाया, नारळ आहेत, फुलं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. ताई तुझं नाव सांगते? वृषाली जाधव. अच्छा. तुम्ही बुधवार, शुक्रवार आणि रविवार रोज असता इथे? अच्छा. तुमचा रोज स्टॉल असतो इथे, म्हणजे आठवडी बाजार असं नाही, रोजचा स्टॉल असतो या ताईचा. तू रोज बसते? रोज असते? तुझं नाव काय ताई? कंचन. तुझ्याकडे काय आहे? तोरणं आणि रुमाल पण आहेत का? की फक्त तोरणं आहेत? फक्त तोरणं आहेत. काय प्राइसने चालू होतात? अच्छा. रुमाल पण आहेत. काय प्राइस आहे याची? 250 रुपये. 250 रुपये. आणि तोरणं हे 160 ला आहे. सगळं 160 ला, 160, 180 ला, 250 ला, हे 250 ला. आणि रोज असते तू बाजाराला? तसं नाही ना. बुधवार, शुक्रवार, रविवार नाही, रोज असते. इथे नारळ पाणीचा स्टॉल आहे या दादाचा. या ठिकाणी काही स्टॉल हे रोजचे असतात, काही आठवडी बाजाराला असतात. आता हळूहळू गर्दी या ठिकाणी वाढत चालली आहे. या ताईकडे आहे अळू. भाज्या आहेत सगळ्या गावठी भाज्या आहेत. सफाळ्यावर माझी स्वतःची वाडी आहे. बघ माझ्या घरी जाऊन आले. अच्छा. सफाळ्यावरून येता? रोज असता? 8 मैल मध्ये आहे मी. नाही, सोमवार, बुधवार आणि बाजाराच्या दिवशी येतात. हा. सगळ्या गावठी भाज्या आहेत तिच्याकडे. नाव काय तुझं? अंजू आत्माराम पाटील. खूप लवकर येत असेल ना सकाळी? सकाळी 3:20 कमी असताना उठते. बाप रे. तिला बाहेर पडते आंघोळ करून देवाला बसते. तेव्हा इथे येते मार्केटला? 4:45 आमच्या सफाळ्याला उतरते. 6ची गाडी पकडते. माल घ्यायचा माल घ्यायचा आणि इकडे यायचं. या ठिकाणी मासे आहेत. सुरमई, बोंबील, शिंपल्या, पापलेट, कोलंबी, बांगडे, जवळा. रोज असता का ताई? बुधवार, शुक्रवार आणि रविवार. बुधवार, शुक्रवार आणि रविवार. तसंच इथे सुद्धा आहे. 5 ते 6 असे स्टॉल आहेत. फक्त आठवडी बाजार असतो ना तेव्हाच असतात. 4 ते 5 स्टॉल या ठिकाणी आहेत माशांचे. हे बघा. कुठून येते ताई तू? मी कॉलनीतलीच आहे. तुम्ही एकसरवरून येता. नाव काय मावशी तुझं? लता. खेकडे आहेत आपल्याकडे. कसे ते? हे 400 ला आहे,
आणि 1000ला आहे. 1000ला किती येते? 8 आहे. 8 आहेत. तुम्ही पण बुधवार शुक्रवार रविवार असता? हो, 3 दिवस असतो. नमस्ते, अंजली पोद्दार बोलते. एमएजी मध्ये राहते. इथलं आमचं एमएजीचं फेमस मार्केट आहे आणि इथे सगळे स्टॉल असतात, भाज्या असतात. खूप लोक लांबून लांबून इथे भरपूर येतात घ्यायला आणि स्वस्त आणि मस्त पण असतं इथे. खूप छान छान असतं इथे. भाजी मार्केट आहे, मच्छी प्लस मच्छी मार्केटसुद्धा आहे. स्वस्त असतं आणि इथे ज्यांचा स्टॉल आहे ते पण खूप लांबून लांबून येतात, हो ना? लांबून लांबून खूप लोक वरून येतात. एक मावशी सफाळ्यावरून येते. सफाळ्यावरून भाजी विकायला येतात. गावठी भाज्या असतात. मावशी असतात सफाळ्यावरनं, वसईवरनं आणि गोराईवरनं मच्छीवाले असतात. ताजी फ्रेश मच्छी घेऊन येतात आणि आम्हाला हे मार्केट खूप आवडतं. आम्ही ते इथे डेलीच येतो. स्टेशनला न जाता आम्ही इथे येतो. त्यामुळे छान आहे, स्वस्त आणि मस्त भाज्या मिळतात. स्वस्त आणि मस्त असं मार्केट बाजार आहे, हो ना? मार्केट आहे. मग बुधवार शुक्रवार आणि रविवार शुक्रवार आणि रविवार इथे मार्केट बसतं एनीटाईम नाही. त्यामुळे तुम्हाला यायचं असेल तर या मार्केटिंगमध्ये येऊन तुम्ही खुशाल मार्केटिंग करू शकता. या ठिकाणी चप्पल आहेत, लेडीज चप्पल आहेत, छोट्या मुलांसाठी आहेत, तसंच जेंट्ससाठी सुद्धा आहेत. कहाँ से आते आप? कुठून येता? चारकोप साईधाम. या ठिकाणी बटर, टोस्ट, खारी असं आहे. इथे अजून या दादांचा स्टॉल लागला नाहीये, कपड्यांचा आहे. या ताईकडे ना साड्या आहेत. हे काय प्राइस आहे साडीची? कितीने पासून सुरुवात होते? 350. गावठी भाज्या तर आपल्याला या ठिकाणी भरपूर पाहायला मिळतील. 100 मात्र 100 रुपयाला. घ्या ताई का, घ्या अक्का, घ्या मावशी. तो काका घ्या, गाडी चाललेला आहे, गाडी चाललेला आहे. ते लसूण आहे, कांदे, बटाटे, टोमॅटो, किचनमध्ये आपल्याला घरात रेग्युलर लागणाऱ्या वस्तू, असे भरपूर वेगवेगळे स्टॉल आहेत. इथे हा आहे प्लॅस्टिकचा स्टॉल. प्लॅस्टिकच्या सर्व प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आहेत. इथे दिसत आहेत गावठी नारळ. कसा ताई नारळ? 50 रुपये दोन्ही. हा मोठा आहे ना, हा 55 आणि हा 50 आणि हा 55. गावचे नारळ कुठचे? दापोलीचे, कोकणातले. इथे आहेत पेटीकोट. काय प्राइस आहे पेटीकोटची? 100 रुपये एक. आणि या ठिकाणी कुर्ती आहे. काय प्राइस आहे कुर्तीची? 200 आणि 250. 200 आणि 250ला या ठिकाणी कॉटन कुर्ती आहेत. ताई तुझं नाव काय? नाव सांग ना तुझं. कुठून येते? सफाळ्यावरून. गावठी केळी आहेत, चिक्कू आहेत, कंटोली आहेत, छान अशी कोळी कोळी. ऍपल आहेत, पेरू आहेत, गावठी पेरू आहेत, आंबे आहेत, पपई आहेत. हा ताई पपई कसे? पपई मोठं घेतलं तर 50ला येणार, लहान घेतलं तर 40. लहान घेतले तर 40ला. आणि कंटोली कशी किलो? 6 आणि 8. हा ताई कंटोली कशी किलो? 80 पाव. 150ला अर्धा किलो. 80 पाव. ते आहेत शॉर्ट, टी शर्ट. काय प्राइस आहे? हा दादा 100 रुपया. ह्या किचनमध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, छोट्या छोट्या. इथे छोट्या मुलांसाठी हे असे कपडे आहेत. कितीला आहे हा फ्रॉक? हा दादा 60ला एक. आणि टी शर्ट 100ला 3. छोट्या मुलांसाठी या ठिकाणी कपडे आहेत. या ठिकाणी आहेत प्लाझो. काय प्राइस आहे प्लाझोची? 100 रुपये. इथे ओढण्या आहेत. काय प्राइस आहे ओढणीची? 50 रुपये. 50 रुपये याची प्राइस आहे. वेगवेगळे कलर असतील ना, वेगवेगळे सगळे कलर आहेत. आणि इथे लॅगिन्स आहेत. लॅगिन्सची काय प्राइस आहे? 100 आणि 150. टी शर्ट देखील आहेत या ठिकाणी. ओढणी तर अगदी 50 रुपये आहे. नाव सांगते ताई तुझं? दीपिका. कुठून येता? इथेच राहता बोरिवलीत? मी उरणला. उरणवरून आली आत्ता इथे? माझी मम्मी राहते इथे. अच्छा, मम्मी राहते. तिच्याकडे फुलं आहेत. तसंच आता नागपंचमी येते, गोमेटा आहे. नागोबाला आपण गोमेटा वाहतो. नागोबासाठी लाया. तसंच आता श्रावणी सोमवार सुद्धा चालू होईल. उद्यापासून पहिला श्रावणी सोमवार आहे आपला. धोत्र्याचं फूल,
बेलफळ, फुलं, दुर्वा, विड्याची पानं, कमळ, गुलाब, भाजीचं अळू, हळदीची पानं. आता नागपंचमीला आपण ते करतो ना पातोळ्या, त्याच्यासाठीही लागतात हळदीची पानं. तसंच ही आहेत लिंबडा, केळीची पानं आहेत. तुमचं नाव सांगता मावशी? पार्वती भाऊ पांचाळ. तुम्ही कुठे राहता? आम्ही बोराईला. गोराईला. शूट करता करता इथे आला पाऊस. सगळ्यांनी आपल्या गाड्या अशा आता कव्हर केल्यात. पाऊस देखील ना जोरात आलाय. काय माहिती थांबेल की नाही. आत्ता इथे गर्दी नाही आहे, पण 11:30ला जर आपण आलो ना तर भरपूर गर्दी असते. 11:30-12ला. त्या मावशीकडे आहे मका, काकडी, बीट, भाज्या, हळदीची पानं, पालेभाज्या, गोमेटा, धोत्र्याचं फूल, अळू, लाया, दुधी आणि इथे नागोबा दिसतोय. नागपंचमी येते जवळ. मंगळवारी आहे नागपंचमी. नागोबा आहे. हा गोमेटा नागोबाला वाहतात. मावशी नाव काय तुझं? नाव तुझं काय? माझं नाव कामिनी आहे. कुठून येते तू? बोरिवलीतच राहते? गोराईला राहते. गोराईला. कितीला आहे हा नागोबा? कोणता पाहिजे? कोणता? हा पहिलावाला कितीला आहे? 80 रुपयाला, 60ला घ्या. 80ला आहे, 60ला देणार. हा ज्योती आणि नरसिंहाचा देखील फोटो आहे. ही करंडा फणी जी आपल्याला पूजेसाठी लागते. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा हा स्टॉल आहे. थँक्यू मावशी. या ठिकाणी ज्वेलरी आहे, नेक पीस आहे, इयरिंग्स आहेत. 50 रुपयापासून सुरुवात होते. असे नेक पीस आहेत. टमाटर किलो 40. भाजी चालू आहे ना. एक दे. बेल नाही आहे ना? बेल दे ना. क्या लेने को आया? मैं मार्केट में किधर पूरा तरफ ढूंढा तुमको. त्या दादाकडे ना मका आहे, अगदी ताजा. इथे असे दाणे सुद्धा काढून मिळतात.
तसंच लिंब देखील आहे. मावशी नाव सांगते. MHB कॉलनी, चंपाबाई MHB लसणवाली. मजाक करतायत. मसाला यांच्याकडे ना या मावशीकडे मसाले आहेत आणि लसूण आहे. कुठून येते तू? शिंपोली शिवाजीनगर. हिच्याकडे राख्या आहेत. ही कितीची आहे? 20 आहे, 30, 40, 50 आणि 60. छान छान अशा राख्या आहेत. थँक्यू. तर मंडळी असा होता आजचा आपला व्हिडिओ. या ठिकाणी छान असं मार्केट असतं, पण आज पाऊस आहे त्यामुळे थोडंसं कमी लागलं आहे आणि मी लवकर देखील आले. लवकर आल्यामुळे थोडंसं व्यवस्थित शूट करता येतं. आत्ता 11:30 होत आले. 11:30 नंतर या ठिकाणी ना भरपूर गर्दी होते. नक्कीच या ठिकाणी मार्केटला एकदा व्हिजिट करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा, एक छानशी कमेंट करा